व्यसनाधीनता एवढी प्रचंड वाढली आहे की त्यावर ही व्यसनाधीनता कमी करण्यासाठी कोणत्याही सामाजिक संस्था, प्रशासकीय कार्यालय, आरोग्य विभाग कोणालाही याची देणं न घेणं अशीच अवस्था सध्या पाहायला मिळत आहे। मात्र यातून एक सकारात्मक बातमी आज समोर आली, ती म्हणजे अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालय आहे। त्या स्त्री रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण आहेत। त्यांच्या पुढाकारातून एक नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला, जे समाजामधली व्यसनाधीनता आहे, तंबाखू, सिगारेट, गुटखा याचे दहन करण्याचा आज त्यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी सर्व उपस्थित आरोग्य विभागातले कर्मचारी तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना तंबाखू, गुटखा, सिगारेट या व्यसनापासून दूर राहण्याचा शपथ देण्यात आली। या नेमका कार्यक्रमाच्या संदर्भात नेमका काय आयोजन केले होते या संदर्भात सांगत आहेत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण। रंग उधळा आनंदाचे, पण जपा आरोग्य सर्वांचे। सुरक्षित होळी, निरोगी कुटुंबाची खूप। पाणी वाचवा, त्वचा जपा, जबाबदार होळी साजरी करा। तर सर्वांना विनंती, खास करून नातेवाईकांना, आम्ही एकाला सोडणार नाही तंबाखू मध्ये आलो। आमचा हक्क आहे, त्या कंपाऊंडच्या मध्ये कोणी तंबाखू आणायची नाही। तुम्हाला खायची तर बाहेर खा, ओके? आमच्या हॉस्पिटलमध्ये घाण करू नका, सर्वांना आमची विनंती। ओके, धन्यवाद। पेटवा, कोणी उचलून घेऊ नका। आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या सोबतचा जर कोणी व्यक्ती तंबाखू किंवा सिगारेट किंवा खर्रा असं काही खात जर असेल तर त्यालाही देखील तुम्ही हे सांगू शकता की हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आणि ह्याचं सेवन करू नका। तर माझ्या पाठीमागे बोला, तंबाखू, जर्दा, खर्रा आणि धूम्रपान यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे। म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर, माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील। जय हिंद। चला, आजचे प्रमुख